इथे आपण मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतोय। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे, कारण आपण एकाच वेळी दोन्ही बाह्या कटिंग करतोय। ही आपली बिना अस्तरची बाही असल्याने बाहीच्या बॉटमला थोडासा ब्रॉड बेल्ट शिलाई करतोय। तर खालच्या साईडला बेल्टची उंची आपण 1 इंच ठेवणार आहोत, पण तो डबल फोल्ड होतो म्हणून इथे आपण बॉटमला 3.5 इंच कापड घेतोय। तर मी ओपन बाजूकडून आतल्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घेऊयात। हे मार्जिन आपण बेल्टसाठी मार्क केलं। आता या रेषेच्या वरच्या साईडला बाहीचं ड्राफ्टिंग करतोय। इथे मी सरळ रेषा मार्क करून घेते। आपण तयार बाही 10 इंचाची शिलाई करतोय, त्यानुसार ही माप टाकतोय। आता खालच्या साईडला आपला 1 इंचाचा बेल्ट येईल, त्यानुसार आपण वरच्या साईडला 9 इंच उंची आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन असं एकूण अंतर 10 इंच घेऊन इथे हा बॉक्स मार्क करून घेऊयात। इथेपर्यंत तुमच्या आवडीनुसार माप मार्क करून घ्या। त्यानंतर फुगाबाहीसाठी ज्या आपण प्लेट्स तयार करणार आहोत, त्यासाठी मी बंद बाजूकडून 3.5 इंच अंतर मार्क करून घेते। इथं तुम्ही 4.5 इंचापर्यंत मार्क करून घेऊ शकता, पण 3.5 इंचाच्या पुढेच घ्यायचं आहे। इथे आपण हे मार्क करून घेतलं। आता बाकीची मापं मी छातीनुसार टाकणार आहे। आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच। तर चौथ्या भागातून अर्धा इंच मायनस करून इथे आपण छातीची घडी 7.5 इंच घेतली आहे। जे आपण प्लेट्ससाठी मार्जिन घेतो त्याच्या पुढे छातीच्या घडीतून 1 इंचापर्यंत मार्जिन मायनस करू शकता, कारण जेव्हा आपण समोरच्या प्लेट शिलाई करतो तिथे आपलं 1 ते 1.5 इंच इतपत मार्जिन वाढलं जातं। तर फुगाबाही शिवत असताना जेवढं आपण प्लेट्ससाठी मार्जिन घेत असतो तेवढं अंतर आपलं वाढत जातं, त्यामुळे मापं घेताना कमी घ्या, तेव्हा आपली बाही परफेक्ट तयार होते। त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅप हाईट घेतोय 2.6 इंच। हे माप आपण छातीच्या 12व्या भागाप्रमाणे घेतोय, जेणेकरून मुंड्यामध्ये चुण्या येणार नाहीत। तिथून आतल्या साईडला अर्ध्यात अशी सरळ रेषा मार्क करून घेतोय। आता जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते ह्यामधून मायनस करून घ्यायचं आहे। हे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी पूर्ण ब्लाऊजसाठी घेतलंय। तुमचं जे काही असेल ते मार्क करून घ्या। तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्यायची। त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। आता जिथं आपण मार्क केलंय तिथे वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करतोय। आता फुगाबाहीचा पफ परफेक्ट येण्यासाठी जी आपण ही मार्जिन रेषा मार्क केली आहे त्याच्या वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घेऊयात। हे जे आपण वरच्या साईडला मार्जिन वाढवतोय ते तुम्ही 1.25 इंचापर्यंत वाढवू शकता। आता व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मागील मुंड्याचा शेप मार्क करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मार्जिन वाढवल्यामुळे बाहीचा पफ अगदी परफेक्ट येतो, तो चपट दिसत नाही। फिटिंग लाईनच्या इथं 1/2 इंच खालच्या साईडला या। पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढायचा आहे। टेप अशा पद्धतीने फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। आता जिथे आपण मार्क केलं तिथे खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून घेतलं। आता जो आपण मध्य काढला आहे आणि 1/2 इंचाला मार्क केलं तिथून आपण अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला। त्यानंतर दंडघेराचं माप टाकतोय। खालच्या साईडला सुद्धा आपलं 1.5 इंच इतपत अंतर वाढणार आहे, त्यानुसार दंडघेराचं माप टाका, म्हणजेच आपलं एक्स्ट्रा कापड वाया जात नाही। त्यानंतर इथे मार्जिन रेषा जोडून घेऊयात। इथे आपण बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग करून घेतलं। आता कटिंग करून घेऊयात। खालच्या साईडचा जो बेल्ट आहे तो सेपरेट करून घेतोय। त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या। इथे पाहताय आपल्या बाहीचं संपूर्ण कटिंग झालंय। आता शिलाई पाहूयात। ही आपली बिना अस्तरची बाही आहे, तर बाहेरच्या साईडला इथे आपण मार्क करून घेतोय, जेणेकरून आपल्या लक्षात येईल। त्यानंतर ह्या दोन्ही बाह्या सेपरेट करून घ्यायच्या आहे। त्यानंतर ही कटिंग केलेली बाही मध्यातून फोल्ड करून घेतोय। आता प्लेट्स टाकण्यासाठी जे आपण 3.5 इंच अंतर घेतलंय ते आपल्याला बंद बाजूकडून मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर जिथे आपण मार्क केलंय तिथे नॉच देऊन घेऊयात, म्हणजेच प्लेट्स टाकायला सोपं जाईल।
इथे पाहताय आतल्या साईडने ही बाही ओपन करून घेतली। आता आपण प्लेट्स शिलाई करणार आहोत। लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची फुगाबाही शिवत असताना बॉटमच्या प्लेट्स पासून सुरुवात करायची। आता जिथे आपण नॉच मार्क केला आहे तिथून आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करतोय। पहिली प्लेट घेतल्यानंतर प्लेटच्या खालच्या साईडला पहा, आपलं कापड एक समान आहे का, नाहीतर मग वर खाली होऊन जातं। आता इथे आपण अर्धा इंचापेक्षा थोडीशी लहान प्लेट्स शिलाई करून घेतोय। पहिली प्लेट शिलाई करून झाल्यानंतर दुसरी प्लेट शिलाई करत असताना ती पहिल्या प्लेटवर न येता अगदी त्याच्या समोर येईल ह्याची काळजी घ्या। जेवढ्या आकाराची आपण पहिली प्लेट घेतली आहे तेवढ्याच आकाराच्या आपल्या सगळ्या प्लेट येतील ह्याची काळजी घ्या। अगदी व्यवस्थित शिलाई करा। जर आपल्या प्लेटची साईज वर खाली झाली तर ते शिलाई केल्यानंतर खराब दिसतं, त्यामुळे प्लेट्स शिलाई करत असताना ह्या गोष्टीची काळजी घ्या। आता जिथे आपला दुसरा नॉच आहे तिथपर्यंत आपण समान आकाराच्या अशाच पद्धतीने प्लेट शिलाई करून घेतोय। आपण जे मार्जिन घेतलंय त्यानुसार इथे आपल्या 6 ते 7 प्लेट्स तयार होतात। तुम्ही जितकं मार्जिन घ्याल त्यानुसार इथे आपल्या प्लेट्स शिलाई होतात। इथे पाहताय आपण सगळ्या प्लेट्स अगदी एक समान शिलाई करून घेतल्या। आता आपण वरच्या साईडच्या प्लेट्स शिलाई करतोय। इथे व्यवस्थित पहा, आपली प्लेट्स अशा पद्धतीने सरळ न घेता ज्या बाजूला आपली खालच्या साईडची प्लेट फोल्ड आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आपण वरच्या साईडची प्लेट फोल्ड करून घेतोय। अशाच पद्धतीने घ्यायची आहे, तेव्हाच आपल्या बाहीचा पफ हा परफेक्ट येतो, नाहीतर मग बाही चपट दिसते। आता ज्या साईडला आपली खालच्या साईडची प्लेट आहे त्याच्या सरळ रेषेत आपण वरच्या साईडला प्लेट अशा पद्धतीने घट्ट पकडून विरुद्ध दिशेला ती मोडून त्यावर शिलाई करून घेतोय। जेवढ्या आपण बॉटमला प्लेट घेतला तेवढ्याच अशा पद्धतीने सरळ रेषेत फोल्ड करून तिथे आपण शिलाई करून घेतोय। जर तुम्हाला बाहीला पफ नको असेल तर तुम्ही सरळ रेषेत शिलाई केली तरी सुद्धा चालेल, पण ते दिसायला खराब दिसतं, म्हणून आपण अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने ह्या प्लेट फोल्ड करत असतो। त्यानंतर आपण जी 3 इंचाची पट्टी कटिंग करून घेतली होती ती आपल्याला बॉटमला शिलाई करून घ्यायची आहे। ती कशा पद्धतीने करावी ते पाहूयात। आपली जी बाही आहे ती आपण पलटवून घेतोय, म्हणजेच बाहीची जी आतील बाजू होती ती आपण वरच्या साईडला करून घेतली आणि ही पट्टी आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेणार आहोत। कटिंग केलेल्या पट्टीची बाहेरील बाजू पट्टीच्या आतल्या साईडला ठेवायची आहे। व्यवस्थित पहा, समोरच्या साईडला आपण अर्धा इंच मार्जिन सोडून घेतोय। आता एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे लक्षात घ्या, बाहीची बाहेरील बाजू आणि पट्टीची आतील बाजू ही एकमेकावर आहे आणि इथे आपण पट्टी अशा पद्धतीने उलट ठेवून बाहीला फिनिशिंग येण्यासाठी ही पट्टी आपण अशा पद्धतीने शिलाई करतोय। आपण ज्या प्लेट शिलाई केल्या आहेत त्याच्यावरून शिलाई करत असताना काळजी घ्या, नाहीतर मग प्लेट आतल्या साईडला फोल्ड होऊन जातात। आता समोरच्या साईडला अर्धा इंच इतपत मार्जिन सोडत सरळ शिलाई करून घेतोय। त्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कटिंग करून घेतलं। जेव्हा आपण ही पट्टी शिलाई केली तेव्हा ह्या पट्टीच्या खालच्या साईडला जे शिलाई मार्जिनचं कापड येतं ते आपल्याला अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे। व्यवस्थित पहा, हे कापड आपण खालच्या साईडने सरळ ठेवून घेतोय आणि त्यावर आपल्याला वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे। पट्टीवर दाबटीप देताना खालच्या साईडचं जे शिलाईचं कापड आहे ते जर वरच्या साईडला फोल्ड केलं तर जेव्हा आपण ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवत असतो तेव्हा त्या पट्टीला फिनिशिंग येत नाही आणि कापडावर चुण्या येतात, त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या। इथे पाहताय आपण दाबटीप देऊन घेतली। आता आपल्याला खालच्या साईडचं जे उरलेलं कापड आहे ते सुरुवातीला 1 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपण अशा पद्धतीने 1 इंचाला फोल्ड करून जे आपण आधी शिलाई केली आहे त्याच्या थोडंसं वरच्या साईडला ठेवा, त्यामुळे आपली आधीची शिलाई झाकून जाते आणि पट्टीला छान फिनिशिंग येते। इथे आपण पट्टीची हाईट मोजून पाहतोय, बरोबर 1 इंच आली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता ह्या पट्टीच्या वरच्या साईडने अगदी कडेने दाबटीप देऊन घेतोय। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने पट्टी हलक्या हाताने प्रेस करून खेचून घ्या, जेणेकरून छान फिनिशिंग येईल। आणि अगदी कडेने इथे आपण शिलाईच्या वरच्या साईडला कापड ठेवून
त्यावर दाबटीप देऊन घेतोय। थोडी थोडी शिलाई झाल्यानंतर पट्टी मोजून पहा, जेणेकरून पट्टीची साईज वर खाली होणार नाही, किंवा इथं तुम्ही मार्क करून घेऊ शकता, म्हणजेच आपली पट्टी एकाच साईजची तयार होईल। पहा, इथे आपण अगदी फिनिशिंग सोबत वरच्या साईडने पट्टीवर शिलाई करून घेतली। त्यानंतर बाही मध्यातून फोल्ड करून जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथे आपण कटिंग करून घेतोय। याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा शिलाई करून घ्या। इथे पाहताय, शिलाई केल्यानंतर आणि घातल्यानंतर ही बाही अतिशय सुंदर दिसते। या पद्धतीची बाही एकदा नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला या बाहीची शिलाई आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।